त्या मठात गेली. आपण स्वतःला सोडून देतो ना, म्हणजे स्वाधीन करतो ना एखाद्याच्या, ती भावना माझी त्या मठात होती. ओके. स्वामींच्या इथेही आली नव्हती. म्हणजे स्वामींचा हक्क सगळं आहे, पण मी स्वाधीन तिथे केलं. बरोबर. आणि मी तिथे उभी आहे, फार काही गर्दी नाहीये. नॉर्मली तिथे प्रचंड गर्दी असते, चला पुढे चला पुढे असं असतं. मला आजही आठवतोय तुम्हाला सांगताना क्षण. फक्त रडते मी. अच्छा. मला माहिती नाही मी का रडते, का माझ्या डोळ्यातून पाणी येतंय. बराच वेळ अशीच परिस्थिती होती माझी. आणि मी म्हटलं, तुम्ही मला इथे का बोलवलंय? जर तुम्ही बोलवलंय तर मार्ग तुम्हीच द्यायचा. आता मी इथून कुठे नाही जाणार. आणि ते म्हणजे धनकवडीचे शंकर महाराज. ओके. आणि ते पुस्तक म्हणजे साद देती हिमशिखरे. श्री प्रधानांना जो अनुभव आला ना, मला असाच काहीसा अनुभव, म्हणजे मी काही त्यांच्या एवढी मोठी नाही, पण त्या पुस्तकाने माझं आयुष्य टर्न अराउंड झालं. आणि 2011ला मी त्यांना प्रश्न विचारला की जर तुम्ही मला उत्तर दिलं तरच मी परतीचा प्रवास करणार, नाही तर नाही. आणि मग त्याच्यानंतर त्या दिवसभरात अशा काही घटना घडल्या, माझ्या डोक्यात असे काही विचार तरळून गेले. मी म्हटलं ना, आपले विचार पण आपले नसतात. असे काही विचार तरळून गेले, असे काही व्यक्तिमत्व आजूबाजूला येऊन गेले की ते तुम्हाला सहज सांगून जातात, अरे तू हे कर, अरे तू ते कर. आणि तिथून मग मी पुन्हा परतीचा प्रवास डोंबिवलीचा केला. आणि शंकर महाराजांनी मला परत, म्हणजे तुम्हाला माहित असेल, शंकर महाराजांच्या मठात स्वामींच्या नावाचा जप होतो. हो हो हो. आणि तिथे मी एकदम कनेक्ट झाले की अरे आपले स्वामीच आहे ते. ओके. फक्त माध्यम हे आहेत कदाचित. राईट. म्हणजे स्वामी सांगत असेल की ठीक आहे, तुला अक्कलकोटला यायला नाही जमत ना, याच्याकडे ये. राईट. सो म्हटलं यार इझी आहे. आणि मग धनकवडीला गेल्यावर म्हणतात ना, आपल्याला एक आत्मिक समाधान लाभतं किंवा आपण खूप कनेक्ट होतो. ते मी तिथे शंकर महाराजांच्या इथे कनेक्ट व्हायला लागली.